मॉर्निंग एव्हरीवन. अजून एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी चालली आहे पुन्हा एकदा पिकनिकला. मागच्या आठवड्यात एक पिकनिकचा व्हिडिओ अपलोड केला आहे. ऑफिसची ट्रिप होती ॲन्युअल. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा. आम्ही नेरळला गेलेलो. अगदी स्टेशनच्या जवळ आहे ते रिसॉर्ट, आनंदी फार्म हाऊस. तिथे आम्ही 2 दिवस होतो. सगळे डिटेल्स मेन्शन केलेत व्हिडिओमध्ये, सो नक्की पहा. आणि आत्ता मी चालली आहे वानगावला. ओम साई रिसॉर्ट असं आहे तिथे. आज सॅटरडे आहे. आज आमचं सकाळचं चेक इन आहे आणि दुपारचं आहे मी, आणि उद्या संध्याकाळचं चेकआउट आहे. आता वानगावला जाण्यासाठी ढाणू लोकल पकडायला लागते. सो आधी असा प्लॅन होता की दादरवरून आपण ढाणू लोकल पकडू, पण बऱ्याच जणांकडून असं कळलं की दादरलाही ती प्रचंड गर्दी असते चढायला त्या लोकलला, आणि मग तुम्हाला सीट मिळेल की नाही माहीत नाही, किंवा खूप गर्दी असू शकते. सो असं ठरवलं की आपण चर्चगेटला जाऊया आणि ती ट्रेन पकडूया, सो दॅट आपल्याला बसायला व्यवस्थित सीट मिळेल आणि आपण कम्फर्टेबली ट्रॅव्हल करू शकतो. कारण ती ट्रेन 10ची आहे आणि ऑलमोस्ट 12:30ला पोचते. आणि ते जे काका आहेत जे रिसॉर्टवाले, ते असं आम्हाला म्हणाले की उतरल्यानंतर तुम्हाला मी आमचा टेम्पो पाठवू, पण त्याचे चार्जेस वेगळे आहेत. ते तिथे गेल्यावर ते आम्हाला सांगतील, तेव्हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्लायडर टाईप ॲड करून सांगेन. सो चला जाऊया वानगावला. प्रचंड थंडीचे दिवस सुरू झालेत. आता ती गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. मुंबईत इतकी आहे तर तिथे बघूया किती आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी बाकी सगळे डिटेल्स देईन की रूम कसे आहेत, पॅकेज किती रुपयांचं आहे, फूड क्वालिटी कशी आहे आणि बाकी सगळं. सो स्टे ट्यून. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा.
मॉर्निंग एव्हरीवन. काल आम्ही साधारणपणे 1:30 पर्यंत इथे पोचलो. त्याच्यानंतर आम्ही लंच केला, जो मी प्युअर व्हेज सांगितलेला. सो दाल राईस आणि मटर पनीरची भाजी होती, जी खूप टेस्टी होती, प्रचंड टेस्टी होती. त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये होतो. स्विमिंग पूल ही बऱ्यापैकी डीप आहे, म्हणजे जर ॲडल्ट्स किंवा हे येत असतील तर त्यांचा मोस्टली कन्सर्न असतं की स्विमिंग पूल डीप आहे का. तर हो, बऱ्यापैकी इथला स्विमिंग पूल डीप आहे. आणि इथलं एक वैशिष्ट्य असं आहे स्विमिंग पूलचं की क्लोरीन वॉटर यूज नाही करत, त्यांच्या विहिरीतलं पाणी असतं. आणि तुम्ही ते एंटर केल्या केल्या तुम्हाला त्या टेस्ट किंवा त्या ह्याच्यावरून कळतं, त्या स्मेलवरून, की देर इज नो यूज ऑफ क्लोरीन अँड इट इज ऑल नॅचरल वॉटर. सो ते एक बेनिफिट आहे, त्याच्यामुळे तुमच्या स्किनला काही होत नाही आणि इट इज गुड फॉर द हेल्थ ऑल्सो. ओके. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला स्नॅक्स दिलेला, इव्हनिंग स्नॅक्स. जर तुम्ही सी फूड लवर असाल तुम्ही या प्लेसला नक्की विजिट करा. खूप सी फूड होतं, जसं की व्हिडिओमध्येही तुम्ही पाहिलं असेल. प्रॉन्स, टायगर प्रॉन्स फ्राय, नॉर्मल प्रॉन्स फ्राय, इवन बोंबील फ्राय, असे बरेच व्हरायटी होते. सो आणि त्यांनी एग्स वगैरे पण दिलेले. आणि त्यानंतर जेवणासाठी चिकन आणि व्हेज सांगितलेलं, तर मी पुन्हा व्हेजच घेतलेलं जेवताना. पण रात्रीसाठी चिकन होतं. आणि पोळे म्हणून जे ह्यांचं फेमस आहे, जे आय थिंक गव्हाचं आणि तांदळाचं पीठ मिक्स करून बनवले जातात, ते पोळे त्याने दिलेले, विच वॉज टू यम्मी टू ईट विथ द भाजी और चिकन. सो आता सकाळ झाली आहे, सकाळचे 7 वाजलेत. आणि रोज लवकर उठण्याची सवय असल्यामुळे आजही तितक्याच लवकर जाग आली आहे. आणि खूप थंडी आहे, प्रचंड थंडी आहे. मागे असं ती सनराईजची अशी छान सिनेरी टाईप तयार झाली आहे. आता स्नॅक्स नाश्ता करायला जाऊ. चेकआउट आमचं आय थिंक संध्याकाळी, म्हणजे दुपारी जेवल्यानंतर वगैरे आहे, तर मी ते तुम्हाला अपडेट करीन. रूम इथे डॉर्मेटरी पण आहे आणि बेसिक रूम पण आहेत आणि इवन त्यांचा बंगलोही देतात ते. सो जर तुम्ही बिग फॅमिली असाल तरी इश्यू नाही आहे, यू कॅन इझिली ॲडजस्ट ओव्हर हिअर. आणि खूप मजा येईल, कारण इथे खूप शांतता आहे, जी आपल्याला खूप गरजेची असते आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून. त्यामुळे इथे येऊन तुम्ही छान रिलॅक्स करू शकता. आणि कोणत्याच गोष्टीचं बंधन नाही की म्युझिक सिस्टम इतक्याच वाजता बंद पाहिजे, एवढा लाऊड व्हॉईस नाही पाहिजे, की असं काहीच नाही. यू कॅन एन्जॉय अ लॉट. सो दॅट्स इट. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि बाकी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन डिटेल्स.